कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप ते मस्त मजेत असणार. तर मी केवल म्हाते स्वागत करतो तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर केवल म्हाते ब्लॉग्स. तर तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल आपण कुठे चाललोय. तर आपण आज माथेरानला चाललोय वन डे ट्रिपसाठी. म्हणजे आज जाणार आणि उद्या सकाळी येणार रिटर्न. सो पूर्ण तुम्हाला मज्जा येणार. पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला सगळं काही दाखवेल तिकडचं. सो नक्की पूर्ण ब्लॉग बघा आणि जो पण नवीन असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. सो चला आता जाऊया. आता वाजलेत बघा 7 वाजलेत. आता जाऊया, आपण निघूया. आपली ट्रेन आहे. सो चला आता जाऊया आणि मग भेटू. आपण निघालोय आता आणि आता आपण कलव्यावरून डायरेक्ट आता डोंबिवलीला जायचं आहे आणि मग डोंबिवलीवरून ते नेरळ ती ट्रेन आहे आपली. डोंबिवलीवरून नेरळ ती ट्रेन आहे आपली. तर आता निघालोय. पप्पा आणि भाई आहे, पुढे मम्मी गेली आहे. तर जाऊया मग भेटू. आलं स्टेशनला, कलवा स्टेशनला. एकदम मम्मी पप्पा आणि भाई. तर आपण इथून जाऊया पहिला डोंबिवलीला. डोंबिवलीवरून नेरळ आपल्या ट्रेन आहे, 7:45ची ट्रेन आहे. सो आणि आपण हॉटेल पण ऑनलाईनच बुक केलं आहे. तुम्हाला तिकडे जाऊनच सगळं सांगेल. चला तर जाऊन बसूया आणि मग भेटू. बघा आता रेल्वे स्टेशन उतरले. हा बघा स्टेशन आहे. इथं आपण आता नाश्ता करायला उभं आहे. सो बघा मम्मी, बसायला भेटलेला तुला? बसायला भेटलेला तुम्हाला? भेटलेला का बसायला? भेटलेला का बसायला? थोडासा भेटला बदलापूरच्या नंतर. तुम्हाला बोललो तुम्ही आतमध्ये जा. चला थांबलेस ना, वाटलं मी उभाच होतो. हो चला आता बघा इथे पुढून टॅक्सी आहेत माथेरानला जायला. सो चला आपण जाऊया आता. टॅक्सी इथून म्हणजे नेरळ स्टेशनला उतरायचं आणि इकडे टॅक्सी आहे 100 रुपये पर पर्सन. सो चला तर जाऊया पुढे. आणि टॅक्सी बघितली आपण. हे बघा इथून पर पर्सन 100 रुपये माथेरान. पूर्ण ट्रेनमध्ये आपण चेपलेलो. बघा पाय चूज पूर्ण खराब झाले. काय तू बस पुढे, समजलं? कुठे पुढे घ्यायचे ना? कुठे पुढे बसा चालेल ना? हा मग जातो पुढे. मी केवळ जा पुढे. इकडनं जा, इकडनं तू पुढे जा. आम्ही दोघे इकडे बसतो. त्यांना लेडीजला जाऊ दे. चला तर जाऊया, बसूया टॅक्सीमध्ये, मग भेटू. जास्त आपण पोहोचलोय माथेरानला. बघा गेट आहे आणि इथून तिकीट काढायचं असतात. सो आपण आता काढून घेतली आहे. तो दाखवतो तिकीट. एक मिनटं. ही बघा ही तिकीट आहे. बघा आता जस्ट आपण एंटर केलं आहे माथेरानमध्ये. बघा तो गेट, हा पाठी आपला गेट होता आणि तुला आपण आता एंटर केलं आहे. हाच मेन गेट आहे. तुम्हाला एंटर केलं आहे. आता आपण एक हॉटेल बुक केलेला. आपण आता जाऊया तिकडे. मॅप टाकला आहे, बघू शकता. हॉटेलचं नाव ग्रीन हिल्स ना, न्यू ग्रीन हिल्स रिसॉर्ट. तिकडे आता जाऊया, तर बघूया कुठे आहे ते. आणि जरा आपण नाश्ता करायला थांबलो आहे. बघा माथेरानचा रेसॉर्ट आहे. म्हणजे आतमध्ये आल्यावर तुम्हाला हा रेसॉर्ट दिसेल. ते नाश्त्याचं सगळं बसलेत सगळे इथे घोडे आहेत, बघू शकता तुम्ही. पूर्ण घोड्याची ट्रॅव्हलिंग असते इकडे सगळ्यांसाठी. आपण बघा भारी इकडे पूर्ण थंड आहे. पूर्ण वातावरण थंड आहे. म्हणजे खालती पूर्ण गरम वाटत होतं, आता पूर्ण थंड वाटतंय. पूर्ण गार झालं पूर्ण. तर इथे बघा आता बसला नाश्ता करायला, सगळे बसलेत. चला आता आपला हॉटेल पण आता बराच लांब आहे. तर जाऊया आणि बघूया काय होतं ते. घोडे बघा काहीच, सगळे ते ट्रॅव्हलिंगला सगळे घोडेच आहेत, बघू शकता. फुल घोडे आहेत. आपल्या इथे हॉटेल आहे, बघू शकता. आलोय आपण आता. चला जाऊन बघूया
दम पण लागलाय खूप. वे साईड हा वे साईड आहे. गाईज फायनली 15-20 मिनिटाची वॉकिंग करून आता भेटला तो हॉटेल आपला. हा बघा ग्रीन हिल रिसॉर्ट. मी आलो पटापट. दम लागलाय. तर बघा मम्मी पप्पा आणि भाई पण येत आहेत. बघू शकता वरती पूर्ण माकड खेळतात. बघू शकता तुम्ही, दिसत असेल तर बघा. बघा आता जाऊया हॉटेलमध्ये आपल्या. इथून दाखवत आहे 30 सेकंड. गाईज रस्ता बघा पूर्ण जंगलातनं जावं लागतंय. हे बघा पूर्ण जंगलातनं. बघा असं वाटतं ट्रेकिंगला आलं. फुल बॅग वगैरे घेऊन. बघा त्या बाजूला आजूबाजूला काहीच नाही, पूर्ण जंगल आणि एक छोटासा रस्ता. दमलंय भाई फुल. चला तर जाऊया. 30 सेकंड काय यांचा अजून आला नाही. फुल ट्रेकिंग. आता इकडे की इकडे. वाह चलो तर जाऊन फुल. वरतीच दिसतोय. हा कुठला आहे? हा KR आहे. KR आहे. केअर का तिकडे KR पण होता आणि ग्रीन हिल पण होता. हाच असेल. दोन होते. हाच असेल. कुठला आहे बघ. सो गाईज बघा फुल आता फुल दमलोय. फुल चाललोय. अर्धा काढलं तर माझं इतकेच झालंय. फुल पोट कमी भाई. हाच आहे ना इकडचे. चलो फायनली हॉटेलमध्ये पोहोचलोय आपण. बघू शकता ग्रीन हिल रिसॉर्ट. बघा ही एंट्रन्स आहे. स्विमिंग पूल आहे. हा ते तर आपण आधीच बघितलेलं व्हिडिओमध्ये. जाऊया आता बघूया. बघू शकता तुम्ही हॉटेल. फायनली पोहोचलो आपण. हे इथे डायनिंग सेशन आहे आणि इथे नॉर्मल फोटोज वगैरे भारी काढू शकतो. तिकडे वरती आय थिंक पूल आहे. तिकडे व्हिडिओमध्ये बघितलेलं मी. बघा हॉटेल ग्रीन हिल माथेरान. हा बघा इथे पूल आहे. आय थिंक चालू नाही आहे. आहे नाही. वा पाणीच नाही पूलमध्ये. बघा मम्मी पप्पा आले. हा आपला पूर्ण हॉटेल आहे. ते पूर्ण रूम्स आहेत बघू शकता. खूप भारी आहे. म्हणजे एकदम शांतता आणि एकदम थंड थंड. खूप स्वच्छ पण. रूम्स पण दाखवतात आता. चला चलो. सबका नाम डालने का है. आता बघा ते सगळं चाललंय फिलिंग फॉर्मचं. म्हणजे रूम बुक केलं ना आम्ही ऑनलाईन केलेलं आहे. सो इथे येऊन आता भरायचे सगळे एकदम फ्रेश. आता बघूया कुठला आपला रूम आहे. फुल आराम. कुठे पूल आहे दुसरा? बॅक साईडला. लगेच जाऊ. त्याला पहिला आल्या आपण पूलमध्ये जाऊया. घुसूया डायरेक्ट. कारण खूप भाई म्हणजे फुल ट्रेकिंग सारखं चढण होती पूर्ण डोंगरावर. 15-20 मिनिटाची तरी वॉकिंग होती. सो दमलोय फुल. तर चला बघूया. थांबा त्याला बॅग ठेवून पूर्ण मी हॉटेल दाखवतो. पकडे ठेव ना. चलो
बघा तुम्ही हॉटेल बघा, एकदम कसं स्वच्छ आणि भारी आहे. सगळ्याकडे झोके भेटेल तुम्हाला, इकडे इकडे तिकडे वरती सगळ्याकडे झोके झोके. हा पण एक पूल आहे, हा छोटा आहे आय थिंक. जो आपण व्हिडिओमध्ये बघितला नाही दुसऱ्याकडे, तो मोठा स्क्वेअरमध्ये होता. बघा झोकेच झोके. हे खूप शांत आणि खूप भारी आहे इकडे. सगळं इंटेरियर वगैरे खूप भारी आहे. बघू शकता अवतार तुम्ही, दिसत असेल तर. काहीच नाही दिसत आहे. फुल अवतार घाण झालाय. ट्रेनमध्ये पूर्ण चेपाचेपी झालेले, खूप गर्दी होती. सो आता जाऊया पूलमध्ये, डायरेक्ट घुसूया, डायरेक्ट फ्रेश होऊ. हे बघा खूप भारी आहे इकडे. चलो बघू शकता पूर्ण झोकेच झोके तिकडे. आणि ते सगळ्यांसाठी जेवण असतं, ते मी तुला सांगेन. पूर्ण अनलिमिटेड असतं, नॉनव्हेज पण व्हेज पण. तुम्हाला दाखवेल नंतरच, सगळं सांगेन तुम्हाला. सगळं फ्रेश होणार. तर खूप दमलो आहे चढून चढून, तर दाखवतो तुम्हाला. बघा झोक्यावर मजा करतायत. पाण्याची बॉटल कुठे आहे? त्या बॅग येतं ना, पाणी पिऊया गाईच. थंड थंड. आता 2 रूम आपल्याला दाखवायचे आहेत, आपल्याला चूज करायचे कुठले. बॅग घेतोय, 2 रूम दाखवतोय तो. चलो फर्स्ट रूम बघूया आपण. दे चलो आता रूम बघूया आपण. अबे बघा गाईज रूम. फुलं साफ करतायत ते लोक, बघू शकता. आता एक इकडचा एक रूम दाखवतात आपल्याला. हा बघा पूल. चलो हा आय थिंक दुसरा रूम पण बघूया. इथे बघा कॅरमसाठी जागा, इथे लुडो, इथे टेबल टेनिस, चौका वगैरे भारी इकडे. हा रूम बघूया आपण. चल हे बघा गाईच रूम बघा. 2 बेडरूम आहे तिकडे, बघू शकता. एकदा वॉशरूम बघून घेऊया. हे बघा वॉशरूम पण एकदम साफ आहे, बघू शकता तुम्ही. एकदम साफ केलंय, पण दिसतोय भारी एकदम, बघू शकता. चलो हाच रूम आता घेऊया. चांगलाच आहे रूम. चलो भाई हे ठेवू दे आधी. चलो जाऊया आई. चला आता आपण चाललोय पूलमध्ये. ते पण उघडा आणि थंडी भाई, एकदम असं वाटतं आईस बाथ घेतोय. एवढं पाणी थंड आहे ना तो बाबा, डेंजर.
बेकार थंड आहे बेकार. बघूया आता कसं जाऊया. बेकार थंड आहे पाणी. चल जाऊया पूलमध्ये. चला रिलॅक्स करूया मग तुम्हाला दाखवतो. चलो. सो गाईच फुल थंड आहे पूर्ण. आईस बात वाटते इथं थरथरतो मी पूर्ण. सो चला आता करूया मस्त स्विमिंग. सो बघा काहीच मम्मी काय घालतात. कॅरम चालू आहे टाइमपास. बघू शकता तुम्ही. हा इथे बघा लुडो आहे. हा लुडोच आहे आणि टेबल टेनिस आहे इकडे. इथे पण बघा जो काय कॅरम. सो गाईस तुम्ही बघितलंच असेल आपण किती एन्जॉय केलं ते पूलमध्ये. खूप मजा आली. थंड पण होतं खूप पाणी. सो आता वाजलेत आपले 1:30 वाजलेत आणि आपण आता चाललोय जेवायला. आणि ते पण यांचंच आहे रेसॉर्टवाल्यांचंच आहे जेवायचं सगळं. आणि ते पण फूड अनलिमिटेड आहे. नॉनव्हेज व्हेज कुठला पण घ्या पूर्ण अनलिमिटेड भेटेल तुम्हाला. सो चला जातोय पुढे. मम्मी पप्पा भाई सगळे गेलेत पुढे. मीच राहिलेलो पाठी जरा फ्रेश होत होतो. सो चला आता जातो आणि दाखवतो तुम्हाला. आणि आजचा मेन्यू पण बघूया काय आहे ते या हॉटेलचा. मला सगळं मी सांगेन ते बघा तुम्ही. हे बघा बसले तिथे. आम्ही आपण बसले बघू शकता जेवायला. सो चला बघूयाच काय काहीच आलंय जेवण. ते व्हेजचं 2 भाज्या आणि नॉनव्हेजचं आहे बघू शकता तुम्ही. ते सॅलड राईस चपाती सगळं आहे. हा सुका चिकन आहे. हा रस्सा चिकन आहे. सो हे पण पूर्ण अनलिमिटेड आहे. सो चला आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं आहे ते. काही जस्ट जेवलोय आणि खूप म्हणजे खूप भारी होतं जेवण. एकदम आपल्या आगरी पद्धतीचं. पप्पा बोलतील बघा जेवण. पहिली वेळ मी एवढे रिसॉर्ट फिरलो, एवढे हॉटेलमध्ये खाल्लं, पण एकदम आगरी पद्धतीचं चुलीवरचं एकदम जेवण टेस्टी आणि लय भारी. आम्ही पोट भरून जेवलो. व्हेज जेवण सुद्धा एकदम टेस्टी होतं आणि नॉनव्हेज जेवणही एकदम टेस्टी होतं. चपात्या गरम, भात गरम, चिकन गरम आणि भाज्याही गरम. म्हणजे सगळं पद्धतशीर होतं आणि एकदम एक नंबर बोलावं असं होतं. सर्व्हिस पण खूप छान होती. मम्मीला पण आवडलं ना. व्हेज पण चांगलं होतं ना. खूप छान होतं. सर्व्हिस पण खूप चांगलं आणि टेस्ट एकदम भारी होती. सो आता बघूया काहीतरी रिलॅक्स करूया. नंतर मार्केटला जाऊ आपण. जरा फोटो वगैरे काढूया जरा मग भेटू. बघा आता संध्याकाळ झाली आहे. पण आता चाललोय मार्केटमध्ये. आणि हा हॉटेलकडून आपला चहा आलाय. सगळे चहा पित आहेत. सगळे चहा पित आहेत आणि काय सगळे माकड बघतायत. वरती माकड आहेत बघा. दिसणार नाही पण आहेत वरती माकड. खूप मस्ती करत आहेत. सगळ्यात चहा पियाला बघा सगळे चहा पित आहेत. आणि मग नंतर जायचं आपल्याला मार्केटमध्ये लगेच. सो चलो पिऊन घेऊया आधी आणि मग जाऊया.
जा अरे जा तू आता बघा आता टॉय ट्रेन दाखवतो. स्पेशल माथेरानसाठी आहे ही टॉय ट्रेन, बघू शकता. ही पण नेरळवरून पकडतात आपली टॉय ट्रेन. बघा काही मी फोटो काढते, बघू शकता. खूप भारी ट्रेन आहे. लाव काय आता व्हिडिओ बघा तुम्ही कसे रील्स काढतायत. परत 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 एकदा काढ. रील्स चालू आहे काही बघा. वन्स मोर. बघा रील्स. इकडे माकड बघा. तो बघा कोल्ड्रिंक घेऊन गेला. वा परत एकदा. तो बघा काय त्याचा ज्यूस पितोय. हा बघा. रील्स बघितले. कुठली रील्स गा? कुठली रील्स जी आता काढलीस? किचकिच होत आहे मधली. काय माहिती बाबा, कुठले रील्स बघून येतात. ठीक आहे चला, एडिटर आपल्यालाच काढायचे. बघा आपण मार्केटमध्ये आलोय. मेन मार्केटमध्ये माथेरानच्या. बघू शकता चालू झालंय. खूप काही तुम्ही ते घेऊ शकता वस्तू. बघा तुम्ही. आता एवढी गर्दी पण नाही, कारण आपण ऑर्डर द्यायला आलोय. एवढी गर्दी पण नाही. घे कैरी घे. बरं घेऊ का कैरी घेऊ? घे ना काय पण. कैरी घे. कैरी घेऊ. कैरी आंबट असेल ना, गोड नसेल. काय घेऊ सांगा रे पटकन. तुला जे आवडेल ते घे ना तू. मीठ टाका. लांबा घ्यायचा ना. आपण आता चाललो एक पॉईंट बघायला. माधवजी पॉईंट म्हणून एक पॉईंट आहे इथे. ते बोर्ड लावलाय. आता चाललोय बघायला. पूर्ण हिल आहे, बघू शकता तुम्ही. बघा पूर्ण गार्डन आहे. बघा गाईच इथे पण रील्स. ते बघा नुसते रील्स. इंस्टाचा नाद लागायला नुसता रील्स बघायचा. बघितलं रील्स बघताय तुम्ही? तो ऑफ व्हाइट वाला है, गोल्डन कलर है, वाइट है, ग्रीन है. वाइट पण दाखवू. हा जरा बघता ग्रीन वाइट दाखव. गाईज बघा प्रॅक्टिस म्हणजे एक गेम आहे हा. 18 बॉल भेटतात, त्या 18 बॉल खेळायचे आणि प्राइज जिंकायचं.
ते पैसे गाईज बघा आता गेम खेळायला आलोय. बघा इथे कॉइन्स घ्यायचे 50चे पर कॉइन 2 रुपीज. बघा आतमध्ये गेम्स आहेत. चल आतमध्ये जाऊया आपण. चल बघा गेम्स कशात काय खेळले ते कसं पहिले कॉइन्स टाकायचे राईट साईडून वरतून. कॉइन्स टाकून नंबर सिलेक्ट करायचे. नंबर स्टार्ट करायचा. जो नंबर तुम्ही सिलेक्ट कराल ना तो समाजामध्ये आला पाहिजे. एक कॉइनला एक नंबर सिलेक्ट होतो. तुम्ही जेवढे कॉइन्स टाकाल ना तेवढे नंबर सिलेक्ट करायचे. तुम्हाला कॉइन्स विनरमध्ये दिसतात. एक बटन दाबा कॉइन्स खाली जाते. बघ टाकून 7 कर 7 हा थाला फॉर अ रिजन. तुम्ही 7 नंबर प्रेस केला तर 3 नंबर गेला. 3 रॅन्डम चूज करू. बघा ओके. ए आलं नाही काय माहिती. आले गे. ओय आले 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 तर कनेक्ट आले गाईस. कॉइन्स आले. ये भाई मला आले. मी रॅन्डम कुठला म्हणून सिलेक्ट केला. नाही आला. कुठला गेलं. आला टेक कर. ते ठेवायचं तिथे. कॉइन्स येतात नुसते. नाही आपली रेट सर मार्केटपेक्षा कमी आहे आणि क्वालिटी कोणच देणार नाही एवढी गॅरंटी देतो तुम्हाला. परत घेतला देऊ मी आपण नाश्ता करायला थांबतोय. नाश्ता करायला बसलो आता. भूक लागल्यास आता नाश्ता करून घेऊया. शॉपिंग झाली कुपन आणायचं. त्याला नाश्ता करून घेऊ आणि मग जाऊया आता हॉटेलला डायरेक्ट. सो गाईज बघा आता शॉपिंग झाली आहे. या रस्ता बघा पूर्ण जंगल. बघा कोणच नाही. पूर्ण जंगल आहे बघा. पूर्ण जंगल म्हणजे आपला हॉटेलचा रस्ता आहे हा. पूर्ण जंगल आहे बघा. मम्मी पप्पा पण चाललेत. काहीच कोण नाही. कोणच नाही. पूर्ण सुमसाम. दिसत असेल तर बघा पूर्ण जंगल आहे ते बघा. चलो तर जाऊया. तो गाई आता आपण निघालोय जेवण करायला. बघा रात्रीचं हॉटेल कसं आहे. मागाशी मार्केटमधून आलो तर आता चाललं ते जेवायला. तर चला जाऊन बघूया आताचं काय मेन्यू आहे. हे बघा मम्मी पण रेडी आहेत. आपण रेडी आहे. चलो तर पहिला स्टार्टिंगला आपल्याला आला आहे व्हेज सूप. सगळं हॉटेलतर्फेच आहे. आपलं पहिला स्टार्टर आहे. सो पहिला बघूया हा टेस्ट करून आणि मग सांगतो कसा आहे तुम्हाला. नंतर मग डिनर असेल आपला चांगला आहे. तो पण सांगेन तुम्हाला. चलो कसं आहे. चांगलं आहे. थंडीमध्ये गरम सूप टेस्ट पण
वेज सूप है ना? गरम पाहिजे होता. वेज सूप है ना? व्हेज व्हेज अच्छा चलो बघा पण ट्राय करून. आहे ना. चांगला आहे. बघा आजचा मेनू आला आहे. हे बघा पहिला व्हेजमध्ये बघा बटाट्याची भाजी, ही पनीरची ग्रेव्हीची भाजी, दाल राईस आणि ते चिकन कुर्मा आणि ते अंडा आला आहे आणि कांदा लिंबू आणि ते नळी वगैरे चपाती. आणि ही चपाती पण. जरा टेस्ट करून बघूया त्यांना सांगतो कसं आहे. सकाळचं तर खूप भारी होतं, आता जाऊन खूप भारी असणार कारण ते बोलले की संध्याकाळचं खूप भारी आहे. ते टेस्ट करून बघा. काय हे 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 मेन आहे चिकन कुर्मा. सो बघूया चलो. तो काय आता वस्तू झालं आपलं जेवण. सगळे बसलं एकदम चिलमध्ये. इथं का बोन फायर आहे आणि आज झोक्यावर बसलो आपण. तिकडे समोर स्टार आहे फोटो वगैरे काढायला. बाकी बघा सगळ्याकडे सजवलं आहे पूर्ण लाइटिंग आहे. तुम्हाला मागाच्या व्हिडिओमध्ये दिसलं असेल. सो आता बघा बॉन फायर पूर्ण थंडी आहे त्यामध्ये बॉन फायर खूप भारी वाटते. हा तर चला गाइस आपण ब्लॉग इथे सेंड करूया. जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. असाच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सो चला.